नमस्कार। वरच्यावर तोंड येत असेल तर काही सोपे उपाय करून आपण मुखपाक म्हणजेच माउथ अल्सर्स हे कमी करू शकतो। खूप प्रमाणात खारट, तिखट, आंबट, उष्ण तीक्ष्ण पदार्थांचं सेवन, सिगारेट, दारू, तंबाख ह्यासारख्या पदार्थांचा अतिरेक, किरकोळ आजार झाला असला तरी हाय डोजमध्ये नेहमीच औषध घेत राहणे, रात्री जागरण करणे, पोट साफ न होणे किंवा शरीरात वरच्यावर जंत होणे, शरीरात पोषक तत्वांची कमी असणे ह्यासारख्या कारणांमुळे मुखपाक होत असतो। तोंडात आग होणे, सुई टोचल्याप्रमाणे वेदना होणे किंवा जेवत असताना तोंडाला तिखट लागू न देणे ह्या प्रकारची लक्षणं असतात। तर ही लक्षणं कमी करण्यासाठी आपण तिथे लेप लावू शकतो। ते लेप लावण्यासाठी आपल्याला काळे जिरे आणि गेरू लागणार आहे। तर काळे जिरे आणि गेरू हे सम प्रमाणात ह्यांची चूर्ण घ्यायची आहेत आणि त्यामध्ये मध आणि गाईचे तूप हे मिश्रण व्यवस्थित कालवून आपल्याला अल्सर्सच्या ठिकाणी लावायचं आहे। दिवसातनं 2 ते 3 वेळा हे मिश्रण तुम्ही लावू शकता आणि ते 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर मग गुळणा करायचा आहे। तर इथे जो गेरू आपण वापरलाय त्यालाच तांबडी माती सुद्धा म्हणतात। तर हे थंडगार असतं, रक्तशोधक असतं, त्यामुळे वरण लवकर भरून निघतो। तर हा जो मिश्रण आहे हे लावल्याने तोंडातली आग किंवा जी काही वेदना आहे ती सुद्धा कमी होते। नंतर जो गुळणा करताय तर तो गुळणा करण्यासाठी तुम्ही त्रिफळ्याचा काढा वापरू शकता। त्रिफळ्याच्या काढ्यामध्ये मध टाकून गुळणा करायचा आहे किंवा चमेलीचे पानं वापरू शकता। चमेलीचे पानं हे मुखपाकामध्ये खूप उत्तम औषधी आहे। तर चमेलीच्या पानांचा सुद्धा तुम्ही काढा करून त्यामध्ये मध टाकून गुळणा करू शकता। चमेलीची पानं नुसतं चावून खाल्लीत आणि त्याचा रस असा तोंडात व्यवस्थित लागला तर ती थुकून टाकायची किंवा चमेलीची पानच उपलब्ध नसतील तर जात्यादी घृत म्हणजे चमेलीच्या पानांचं औषधी तूप हे आयुर्वेदिक मेडिकल्समध्ये उपलब्ध असतं। तर कोमट गाईच्या दुधामध्ये तुम्ही 1 चमचा जात्यादी घृत टाकून तोंडात धरून ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिटं धरून ठेवायचं आहे। ह्याला गंडूश धारण म्हणतात। तर ह्याच्याने सुद्धा तोंडातली आग होणे किंवा वरच्यावर तोंड येणे हे कमी होतं। मुखपाक होण्याचं मुख्य कारण हे शरीरात वाढलेली उष्णता आहे आणि ती उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही धान्य कहिम म्हणजे धन्याचे पाणी पिऊ शकता। तर ह्याची बनवण्याची जी योग्य पद्धत आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, तो नक्की बघा। पोट साफ होत नसेल तर इथे काळ्या मनुकांचा सूप तुम्ही घेऊ शकता। तर 15 ते 20 काळे मनुके हे रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर अर्धा ग्लास शिल्लक राहील इतकं ते पाणी उकळायचं आहे आणि नंतर तुम्ही ते उपाशीपोटी घ्यायचं आहे सकाळी। तर ह्याच्याने पोट साफ व्हायला मदत होते, ज्यामुळे वरच्यावर तोंड येणं बंद होतं। आहारामध्ये फळांचा, भाज्यांचा जास्त वापर करायचा आहे। त्यातल्या त्यात पडवळची जी भाजी आहे ती मुखपाकामध्ये खूप फायदा होतो त्याचा। तर ह्यासोबतच ह्या सगळ्या जे काही उपाय आपण बघितले त्यासोबतच वेळेवर जेवण करणे आणि वेळेवर झोप घेणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल ते सुद्धा कळवा। धन्यवाद। सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।